11 शिलेदार मावळे त्या ठिकाणी आहेत. 2 शूरवीर देखील मैदानामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मात्र या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये बाजी कोण मारणार? तरेच तुषार शर्मा या ठिकाणी आलेले आहेत. एक जबरदस्त खेळाडू आपण पाहतोय. कळंबोली टेनिस क्रिकेट विश्वासाठी खूप काही या ठिकाणी या खेळाडूनं दिलंय ना, अजूनही देखील देत आहेत. खरं तर प्रत्येकजण प्राऊड फील करतो या खेळाडूला पाहून. ते तुषार शर्मा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर सो ग्रेट तुषार शर्मा, वन सांगेल व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. खूप चांगला खेळ या ठिकाणी आपण केलात. तर तुषार शर्मा ठरलेत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. काँग्रेस, थँक्यू सो मच. तर तुषार शर्मा यांना आपण पाहिलं. तर मित्रांनो, कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा, उघडा डोळे पहा नीट. नगरसेवक चषक 2025. तर सुपर डीजे माऊली बनाम SK करिश्मा या दोन संघादरम्यान रंगणारी लढत आपण पाहतोय. इकडे पाहतोय इकडे पाहतोय आपण सचिन ठोंबरे उर्फ शिवा, आणि दुसरीकडे पाहतोय मयूर बाक्षे. सचिन ठोंबरे. आता मात्र डावाला सुरुवात झाली आहे. अलॉंग द कारफीट चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. श्री गणेशा झालाय, आणि या श्री गणेश आपण पाहतोय 1 धावेनं स्वतःचं आणि व्यक्तिगत खातं खुलं करतात सचिन ठोंबरे. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती मात्र बिनगडी बाद 1. मयूर वाक्षे यांना आपण पाहतोय ऑन मार्क वरती, जर्सी क्रमांक 05 राहुल द्रविड. अगदी पाहणा मात्र क्लिक केलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 1 धाव प्राप्त. चेंडूची शोधाशोध आपल्याला पाहायला मिळते आहे. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण होत आहेत, आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या अर्थातच 0 गडी बाद 3 ही धावसंख्या. एका पाठीमागच्या सामन्यामध्ये मयूर बाक्षेनं प्रभावित केला आहे. त्या सामन्यामध्ये ते मॅन ऑफ द मॅच हे पुरस्कार देखील पटकवतात. परंतु या सामन्यामध्ये बघायचं आहे मयूर बाक्षे नेमके करतील तरी काय. स्वतः संघनायक आहेत, स्वतः लीड करतात या संघाला. ओहो, काय चेंडू फेकलाय, अगदी ब्रह्मास्त्राचा वापर, यॉर्कर प्रकारचा चेंडू. आणि योगेश काय चेंडू फेकलाय, जिथे आमच्या गावाकडे म्हटलं जातं बुंदा बुंदा, अगदी तसा प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. अगदी संघाची एकूण रणसंख्या पाहू शकाल. बिन गडी बाद 4. षटक क्रमांक पहिला चालू असताना सचिन ठोंबरे उर्फ शिवा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र पॅडो स्वीप करायचं होतं. चितेश चेंडू शरीरावरती आदळलाय. अगदी 5 धावा धापलकावरती. बघा, मयूरच्या अंगावरती जर्सी क्रमांक 5, आपल्या हाताची बोटं देखील 5 आहेत. 5 पांडव देखील होते. अगदी राहुल द्रविड जर्सी क्रमांक 5 आठवते. अगदी ते मयूर बाक्षे आपल्याला पाहायला मिळतात ऑन मार्क वरती. गोलंदाज आपण पाहतोय विशाल यांना आपण पाहतोय. मयूर बाक्षे थांबणार तो मयूर काय, आणि मयूरनं आता मात्र हात खुले केलेत आणि दाखवलंय आसमान, गगनभेदी, गगनचुंबी. षटकार षटकार षटकार. येस. आणि या 6 धावेनं संघाची एकूण धावसंख्या 11 धावा. 11 या धावसंख्येवरती संघ जाऊन थांबतोय. सुपर डीजे माऊली, जो रबर बॉल क्रिकेट या फॉर्मॅटमध्ये एखादी ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रयत्न करतोय. अगदी या अगोदरच्या स्पर्धा झाल्या तिथे त्यांना एकही मॅच जिंकता आली नव्हती, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं, पहिली फेरी त्यांनी जिंकली आहे, दुसऱ्या फेरीसाठी ते सज्ज झालेत, आणि दुसऱ्या फेरीमध्ये पहा अगदी डावाला आकार काय चांगल्या पद्धतीनं देतात. जवळपास आपण पाहू शकाल एका षटकाचा तर खेळ समाप्त झाला आहे, आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 0 गडी बाद 13 धावा. 3 षटकांची लढत असेल. बॉल
त्याला मैदानावरती चेंडू पुरवायचा आहे. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सुपर डीजे माऊली म्हटलं की 3 व्यक्तिमत्वांची या ठिकाणी नावं घेतली जातात. सुपरमध्ये म्हटलं की रामा महानवर, डीजे कंस्ट्रक्शन म्हटलं की दिनकरजी पोपेटा, माऊली म्हटलं की विक्रम पवार असतील, प्रसाद तावरे आणि मयूर बागशे. एक जबरदस्त संघ बांधणी जरूर या ठिकाणी रामदास मानवर टीमनं केली आहे. कारण यांच्या संघामध्ये देखील तोफखाने आहेत. प्रसाद तावरे, रामदास महानवर, मयूर बागशे, सचिन ठोंबरे यांना आपण पाहतोय. अनिकेत पाटील हे देखील खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त संघाची संघ बांधणी असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तो संघ या स्पर्धेमध्ये कशा स्वरूपाची कामगिरी करेल याच्याकडे देखील सर्वांच्या नजरा असतील. तर नाव बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे गोलंदाज आलेत. मलिक यांना आपण पाहतोय. आता मात्र हेलिकॉप्टर स्कोप करायचा होता जिथे 1 धाव तर प्राप्त केली आहे. दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावेची संघाची एकूण धाव संख्या 15 धावा. बघा सचिन ठोंबरे उर्फ शिवा, लॉर्ड शिवा. तर सचिन ठोंबरेचा देखील कालखंड एकेकाळी राहिला होता, अजून देखील आहे. परंतु एक काळ असं होतं ना की सचिन ठोंबरे हा या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू होता. अगदी तुम्ही 4-5 वर्षापूर्वीची कालखंड पाहत तर सचिन ठोंबरे एकटा अक्षरशः प्रतिस्पर्धी संघावरती तुटून पडायचा. तो सचिन ठोंबरे आता मात्र कुठेतरी या कालांतरामध्ये कुठेतरी हरपलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर त्याच्यावरती देखील असं म्हटलं जातं की शारीरिक इजा आहे. तिथे देखील तो आता मात्र सचिन ठोंबरेने लगावलेला मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चौकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि 4 धावेला संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 ही धावसंख्या. का फटका योगेश बा किती चांगला होता. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ आणि चेंडू घेतोय बाउंड्रीची भेट. अगदी तसा फटका. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. त्याला पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडूची पूर्तता करायची आहे. वारंवार या ठिकाणी चेंडू हरवला गेला जातोय. चेंडू गेला की तो माघारी आलाच नाही आहे. ही या चर्चेमध्ये विशेष बाब राहिली आहे. 19 धावा धावफलकावरती. तर या चर्चा करत होता पण सचिन शिवा याची त्याचा कालखंड प्रत्येक जणांना पाहायला खूप मोठं नाव कळंबोली टेनिस क्रिकेटमधलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील एक वेगळी छाप सोडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन ठोंबरे पनवेल प्रीमियर लीग देखील खेळले. तर रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील त्यांनी सहभाग नोंदवला होता. ते सचिन ठोंबरे उर्फ शिवा यांना आपण पाहतोय. अगदी चौकार खेचून आणतात 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 चालू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मात्र थोड्याशा 19 धावा झाल्या. षटक क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहतोय. मलिक यांना आपण पाहतोय. मलिक बोलण्यासाठी तयार झालेत. आता मात्र चेंडू आवाक्यामध्ये आहे का बघायचंय. चेंडू गेलाय. बघता सीमेरेषे बाहेर 4 धावन करता. बॅक टू बॅक दुसरा चौकार आहे. 23 धावा. तुमच्याकडे चेंडू आहेत 18 फक्त. आणि 18 चेंडूंमध्ये तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करायचं आहे. कारण तुमच्या संघामध्ये रामदास मानवर सारखा खेळाडू आहे. तुमच्या चेंबूमध्ये गजानन बोडरे सारखा खेळाडू आहे. तुमच्या चेंबूमध्ये अनिकेत पाटील सारखा खेळाडू आहे. तुमच्या चेंबूमध्ये मी म्हणे प्रसाद तावरे सारखा खेळाडू आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक हर एक चेंडूवरती मोठे प्रहार शोधायचे आहेत. आणि तो शोधण्याचा मानस दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून होतोय. अगदी धावगती पाहणं 23 झाली आहे. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र सचिन ठोंबरे यांना आता मात्र पुन्हा एकदा चेंडू टळवला आहे लॉगिंगच्या क्षेत्रामध्ये. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर केलं होतं परंतु फेकी ही थोडीशी खराब राहिली आहे. जिथे या चेंडूवरती धावा मिळाल्या तब्बल 3 धावा. पहा प्रत्येक धावेला महत्त्व देणं खूप गरजेचं आहे. अगदी शालेय शिक्षण शिकत असताना आपण कसं म्हणतो ना एका गुणाला, लोकशाहीमध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्त्व आहे. अगदी तुम्हाला एक धाव ही
वाचवावी लागेल, रोखावी लागेल. पण ते रोखण्याचा मानस कुठेतरी आपल्याला कमकुवतपणा या ठिकाणी जाणवतो. क्षेत्ररक्षण करत असताना थोडासा आळसपणा, आणि आळस हा माणसाचा सर्वाधिक मोठा शत्रू आहे. परंतु पहा, मयूरच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये चेंडू. तो चेंडूला जरूर वेट अँड वॉच करतोय, जरूर, पण पट्ट्यामध्ये येत नाहीये. जिथे 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मयूरचं कसं आहे, अगदी पट्ट्यात आलाय की परफेक्ट कार्यक्रम करायचा, पण तो नीटसा पट्ट्यामध्ये आला नाहीये. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटकातील चेंडू बाकी असतील एक. दुसरं षटक प्रगती पथकावरती असताना उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय मित्रांनो. एकीकडे पाहिलं तर रामदास महानवर यांचा संघ सुपर डीजे माऊली, आणि दुसरीकडे पाहतो SK करिश्मा हा 11 संघ, जिथे SK करिश्मा 11 संघानं नाणेफेकी जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सचिन ठोंबरे आणि मयूर वाक्ष यांना आपण पाहतोय. हवेमध्ये चेंडू आहे, जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, चूक करणार नाहीयेत. पहिला 440चा करंट लागलाय, तो मात्र सुपर डीजे माऊली या संघाला. अगदी आपण पाहू शकाल 27 या धावसंख्येवरती पहिला झटका या ठिकाणी लागला आहे सुपर डीजे माऊली संघाला. आणि करिश्मा 11 संघातील गोलंदाज कौतुक करावं लागेल. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक केलं आहे. एखादे चेंडू वगळता त्यांनी चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी केली आहे. अगदी नियंत्रित मारा पाहायला मिळतोय, आणि क्षेत्ररक्षणामध्ये देखील केलेले फेरबदल देखील आपल्याला वारंवार सातत्यानं पाहायला मिळत आहेत. तिसरे गोलंदाज आपण पाहू शकाल, जे वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी तिसरा आणि अंतिम षटक घेऊन येतील. ज्या षटकाला आपण स्लॉक षटक म्हणतो ना, अगदी हाणामारीचं षटक, ते हाणामारीचं षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज आपण पाहू शकाल. अक्षय कामोटेंकडून मारा करतील. ऑन स्ट्राईकला या संघातील सर्वाधिक भन्नाट फॉर्ममध्ये असलेला स्वतः संघनायक, जो स्वतः या संघाला लीड करतोय, मयूर वाक्ष आपण पाहतोय. पाहायचं आहे स्वतः जिम्मेदारी खांद्यावरती घेईल का. पाठीमागच्या सामन्यामध्ये संकटमोचक म्हणून धावून आले होते, तर या सामन्यामध्ये बघायचं आहे. मयूरने हात खुले केलेत. स्टँड अँड डिलेवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सो ब्युटिफुल, सो एलिगेट, लुकिंग लाईक वाव. हा फटका मारल्याबरोबर प्रत्येकाच्या तोंडातून हे झालं असेल, वाव. अगदी स्टँड अँड डिलेवर, अगदी जागेवरून खडे खडे या ठिकाणी या चेंडूला फिरकावून दिलाय 6 धावन करता. 33 ला 1. हे षटक क्रमांक 3 चालू असताना आपण पाहतोय कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट का म्हटलं जातं ना, याचं प्रात्यक्षिक उदाहरण. तुम्हाला जिम्मेदारी दिली आहे, तुम्ही जिम्मेदारीपूर्वक कामगिरी करताय हे दाखवून देत आहेत मयूर बाक्षे. काय बॅटिंग केली आहे. एक धाव या ठिकाणी प्राप्त होते. दुसरीच्या शोधात आहेत गजानन बोडरे. करतात काय, नकारात्मक कॉल, जिथे झटका क्रमांक 2 पाहायला मिळतोय. 33 या धावसंख्येवरती दुसरा षटक चालू असताना जिथे सांख्यिक स्वरूपात मित्र म्हणेल आत्मबलिदान, अशी ज्यावेळेस विकेट जाते ना त्यावेळेस थोडंसं दुःख देखील वाटत असतं. कारण मयूर ज्या फॉर्ममध्ये या ठिकाणी फलंदाजी करत होता, तो फलंदाज आता मात्र चंबूच्या आश्रयाला गेला, आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी रामदास महानवर उर्फ रामा मैदानामध्ये प्राचारण झालेत. गजानन बोडरे, एखादा मोठा फटका शोधावा लागेल, पण तो शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते गजानन बोडरेला. 34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गजानन बोडरे याच्याकडे देखील ताकद आहे. गजानन बोडरेला देखील आता मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. या अगोदर देखील केलंय, परंतु यावेळी संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. परंतु पहा गजानन बोडरे करतायत चूक, वारंवार बीट होत आहेत. डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय, जिथे बाईकच्या स्वरूपात 1 धाव आणि एका धावेनं समीकरण पाहणा 35 धावा धावफलकावरती. बघा, जे करायचंय ना ते स्वतःच्या हिमतीवर करायचं.
लोकांचं काय वाईट काळात शिव्या दिलं आणि चांगल्या काळात टाळ्या वाजवायलाच उपयोगी पडतात. जे करायचंय ते स्वतःच्या हिमतीवर, ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. तुम्हाला हिंमत दाखवावी लागेल आणि ती हिंमत दाखवण्यामध्ये कुठेतरी गजानन फ्लॉप होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 35 धावा रामदास महानवर, परंतु रामानं देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू गेलाय चाटत पुसत जवळपास सीमेरेषे बाहेर. 4 4 4 4 4 धावून करता. चला बॉल हे पहा विशेष लक्ष वेधतो. खेळाडूंनी देखील थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. बाउंड्रीचा बॉल देखील तरी तुम्ही मैदानामध्ये पुरवू शकत नसेल तर एक खंतेची बाब आहे. आणि या अगोदर आम्ही दिवसभर आज अशा घटना पाहिल्या. षटकार गेल्यानंतर आयोजक समजू शकतील, पण जिथे बाउंड्रीच्या बाहेर गेल्यानंतर देखील क्षेत्ररक्षक देखील थोडीशी क्षेत्ररक्षकाची देखील तेवढीच भूमिका आहे. त्यानं तिथे जाऊन चेंडूची थोडीशी शोधाशोध करणं गरजेचं आहे. 39 धावा झालेत. तुम्ही खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा मित्रांनो खेळतायत. खेळाडूंना आता मात्र आम्ही लक्ष भेटतोय. पहा मित्रांनो, खेळाडूंना जे बाउंड्री लगत खेळाडू असतात, लॉग ऑन असेल, लॉग ऑफ असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, या क्षेत्रातील क्षेत्ररक्षकांनी त्यांनी देखील थोडीशी सहकार्याची भूमिका ठेवणं गरजेचं आहे. अगदी या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 39 धावा जिथे रामदास महानवर रामा या ठिकाणी बरसलेत, ज्यांनी आल्याबरोबर अगदी चौकार खेचून आणलाय. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू अडवलाय, अखेर चेंडू अडवलाय. तिथे एक धाव मिळतीये, दुसरी त्या शोधात आहे. थोडीशी खराब कामगिरी. आणि या ठिकाणी षटकांचा खेळ संपला. तीन षटकांमध्ये धावा उभारल्या आहेत. 41-42 धावांचं आव्हान गाठायचं आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या सुपर डीजे माऊली. आणि विनंती करतो मी आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाचे संघनायक आणि रॉयल ए संघाचे संघनायक, चला आपल्याला देखील विनंती, आपण देखील या. दोन्ही संघांना विनंती आहे. चला आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाचे संघनायक आलेले आहेत. मी रॉयल ए संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण देखील इमिजिएटली या ठिकाणी आमच्याशी संपर्क साधा. तर येस डेफिनेटली यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी केली जाते. आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाचे संघनायक आणि रॉयल ए संघाचे संघनायक अजयजी सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय या सामन्याची नाणेफेकी केली जाते. 3 षटकांची लढत असेल. टॉस जिंकलाय, बाजी मारली आहे रॉयल. तर येस रॉयल या संघानं नाणेफेकी जिंकली आहे. तर येस चालू सामना मित्रांनो आपण पाहतो. 41 धावा या ठिकाणी उभारल्या आहेत. 42 धावांचं आव्हान या ठिकाणी पेलायचं आहे ते SK करिश्मा 11 या संघाला. पाहायचे कोण जिंकणार कोण हरणार. जो जीतेगा वही सिकंदर, जो हारेगा वो घर का रस्ता. तो सुपर डीजे माऊली सुपर से ऊपर
अर्थात सुपर डीजे माऊली एस के करिश्मा, त्यांनी या अगोदर करिश्मा केला आहे, तो एस के करिश्मा आणखीन एक अनोखा करिश्मा करतील का? चला मॅच फिल्डिंग या ठिकाणी सजवली आहे, पंच देखील मैदानावरती आहेत. करिश्मा 11, चला खूप वेळ घेतला गेला जातोय. करिश्मा 11 सलामीची जोडी मैदानामध्ये प्राचरण करा. करिश्मा 11 तर सलामीची जोडी देखील मैदानाकडे या ठिकाणी आगेकूच होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. पाहायचं हा सामना कोणता संघ जिंकेल. जो दोन्ही संघ जरूर या ठिकाणी प्रयत्नशील असतील की स्पर्धा जिंकण्यासाठी, ही सामना जिंकण्यासाठी, कारण रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये या दोन्हीही संघांनी हा फॉर्मॅट जिंकला नाही आहे. कारण प्रत्येक संघनायकाला वाटत असतं, प्रत्येक संघाला वाटतं की किमान आपण एखादं पारितोषिक तरी जिंकावं आणि येस बॉल मैदानामध्ये पुरवायचा आहे. तर सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. जिथे विचार केला सुपर डीजे माऊली संघाचा, हा संघ कागदपत्री खूप मोठा आहे, तगडा आहे. या संघामध्ये दांडगे खेळाडू आहेत. जिथे मयूर वाक्षेला पाहतोय, चिकूला पाहतोय, रोशन साळुंके, अंकित ठेंबरे, सचिन ठोंबरे, अनिकेत पाटील, मयूर वाक्षे, विक्रमजी पवार. त्यानंतर आपण या संघामध्ये असे अनेक खेळाडू पाहतोय, ज्यांच्या राहुलला देखील आपण पाहतोय, चैतन्य खांडेला पाहतोय ॲज अ क्षेत्ररक्षक म्हणून त्याची निवड या संघामध्ये केली आहे. तो देखील चांगला खेळ सातत्यानं दाखवत आला क्षेत्ररक्षकाची भूमिका बजावत असताना. अंकित ढेंबरे देखील आपण पाहतोय, तो देखील चांगलं क्षेत्ररक्षकाची भूमिका बजावतो. 41 धावा झालेत, 42 धावांचं आव्हान या ठिकाणी पेलण्यासाठी सज्ज झाली आहे सलामीची जोडी. एकीकडे योगेश विकास आपण यांना पाहतो, वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी पहिले षटक घेऊन येत आहेत. ज्या विकास यांनी पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील चांगलं षटक फेकलं होतं, अगदी पहिलं षटक घेऊन आले होते, तिथे देखील त्यांनी 10 किंवा 10पेक्षा कमी धावा दिल्या होत्या. ते विकास आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर स्ट्राईकवरती फलंदाज प्रवीण सर अकीब यांना आपण पाहतोय. पाठीमागच्या सामन्यातील हिरो या सामन्यामध्ये सुपर हिरो ठरतील का? कारण पाहणा जिथे 4 चेंडू 23 धावांची गरज असताना अक्षरशः या खेळाडूनं तो सामना जिंकून दिला होता. तो अकीब आपल्याला पाहायला मिळतो आहे. मॅन ऑफ द मॅच. ओहो, दांड्या गुल केल्यात, पत्त्या गुल, अगदी घरचा रस्ता. पहिल्या चेंडूवरती घरचा रस्ता दाखवलाय. आले भरत, गेले 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 परत 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 परत. पाठीमागचा हिरो यावेळी ठरला झिरो. आणि हा क्रिकेटचा खेळ आहे. एका क्षणात हिरोचा झिरो आणि झिरोचा हिरो करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि याचं प्रात्यक्षिक उदाहरण प्रवीण सर आपण पाहिलं. अगदी पहा ना, ज्या सामन्यामध्ये त्यानं 4 चेंडूमध्ये 4 षटकार लागून सामना जिंकून दिला होता, तोच खेळाडू अक्षरशः पहिल्या चेंडूवरती दांडी गोल झाला. तर विकास ते विकास करतात, जसं नाव तशी कामगिरी देखील आपल्याला पाहायला मिळतात. या फॉर्मेटमध्ये मी तर पहिल्यांदाच पाहतोय विकास यांना काय चांगली गोलंदाजी करतायत. अगदी पहा, पहिल्या चेंडूवरती दांडी गोल केली, दुसऱ्या चेंडूवरती फक्त एक लेग बायच्या स्वरूपात धाव दिली आहे. जिथे धावगती आपण पाहतोय 1 षटक क्रमांक पहिलं चालू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाज स्ट्राईकवरती विशाल यांना आपण पाहतोय, तो नॉन स्ट्राईकवरती दीपक. बघा दीपकला दीपक जलाने हो गे, दीपक ते दीपक पेटवतील का? जिथे
विशालला मोठी कामगिरी करावी लागेल. नावारूपी विशाल कामगिरी. अंकित, आम्ही उल्लेख केला होता अंकित ठेंबरे, अंकित बजरंग ठेंबरे चेंडू खाली आले आणि काय झेल टिपतायत. आणखीन एक मोहरा गारद बसली यांना. होतंय काय मैदानावरती. अगदी प्रत्येक फलंदाज येतात, हजेरी लावण्याचं काम करतायत. अगदी कोणताही फलंदाज जागेवरती तग धरून उभा राहत नाही आहे. अगदी त्यांना स्वतःचा मोह आवरत नाही आहे आणि ते अगदी स्वस्तामध्ये या ठिकाणी तंबूची आश्रयाला जातात. फटका चांगला सजवलाय. आणखीन एक, परंतु ड्रॉप होतोय. गजानन बोडरे आत नाखुश केलंय गजानन यांनी फलंदाजी करत असताना. जर हा देखील प्रयत्न चांगला होता, नीटसा अंदाज बाजू शिकला नाही आहेत, काही हरकत नाही आहे. कारण आघाडीचे तुम्ही दोन्ही फलंदाज आऊट केलेत. जिथे आपण पाहतो तिसऱ्या चेंडूवरती धावा पाहायला मिळाल्या, त्या मात्र एकच. संघाची एकूण धावसंख्या 2 ही धावसंख्या पाहतोय. 14 चेंडू आणि 40 धावांची गरज. गोलंदाज विकास अगदी आपल्या गोलंदाजीतून विकास करतायत. अगदी त्यांची ॲक्शन पहा. हो, चांगला चेंडू आहे का. पंच बाहेर निघाले. जमिनीलगत दोन्ही हात समांतर करतायत आणि दर्शवतात इट्स अ कॉल वाईट. हा चेंडू वाईट आहे. 3 धावा झाले तर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहू शकाल अक्षरशः नांगी टाकल्याप्रमाणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. करिश्मा 11. पण तो करिश्मा 11 संघाला विसरून जमणार नाही आहे. तो संघ कोणत्याही क्षणाला तुम्हाला झटका देऊ शकतो, कोणत्याही क्षणाला बाजी पलटी करू शकतो. कारण या अगोदर देखील वाटलं होतं की पहिल्या सामन्यामध्ये करिश्मा 11 संघ अक्षरशः हरलाय, परंतु अक्षरशः शेवटच्या मोमेंटला आले आणि जिथे हेलिकॉप्टर उडवलाय. आउट ऑफ द पार्किंग झोन मध्ये, स्लॉट मध्ये आला फटका. षटकार. पाहणा छाप पाडण्यास सुरुवात केली. अगदी मॅनातून तलवार काढावी ना तशी तलवार काढली आहे. अगदी हेलिकॉप्टर उडवलाय आणि 9 धावे करता संघ जाऊन थांबलाय. जिथे आता मात्र आणखीन एक. करिश्मा आणि करिश्मा आणि हे करिश्मा करतात. त्याचं नाव आहे करिश्मा या संघाचं आणि करिश्मा करतील का. आता मात्र सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळते. येस बॉल पूर्वाच अजित नाळे मैदानावरती. अजित नाळे तर 12-27 4 चेंडूमध्ये वर्चस्व होतं सुपर डीजे माऊली संघाचं. उर्वरित येणाऱ्या 2 चेंडूवरती आक्रमण प्रतिहल्ला चढवला. आता मात्र वर्चस्व झाले करिश्मा 11 संघाचं. पहा ना, करिश्मा 11 संघानं तर सामना जिंकून दिला तर जावला यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. कारण जावला यांना देखील माहिती आहे प्रतिस्पर्धी संघ किती मोठा आहे. येणारे 12 चेंडू आणि 27 धावांची अद्याप देखील गरज आपल्याला पाहायला मिळते आहे. 12-27. बघा या ठिकाणी दीपक नाबाद खेळतात 12 या धावसंख्येवरती आणि फलंदाज खेळतायत
संघाची धावसंख्या 15 आपल्याला पाहायला मिळते. दीपक, पहाड़ ना हो तो नदियाँ किस काम की, फूल ना हो तो बगीचा किस काम के, और दीपक ना हो तो रात किस काम के. और दीपक जलाते हुए इस मैदान के बीच का बेहतरीन खूबसूरत पारी इस बार इस वक्त इस मैदान के बीच दीपक के द्वारा. बघा संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती अर्थातच 16, जिथे दीपक आता मात्र दीप प्रज्वलन करतात. अगदी 16 म्हटलं की 16 का डोला, आता माझी सटकली, दीपकची सटकेल काय. संघाची एकूण धावसंख्या 16 झाली आहे. दीपक यांनी तर सामना जिंकावला तर चावला यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिकापेक्षा सामना खूप महत्त्वाचा असेल दीपकसाठी, कारण दीपक कितपर्यंत सातत्य राखतोय, कितपर्यंत शांत राहतोय, किती सातत्यानं खेळतोय त्याच्यावरती डिपेंड असेल. अगदी 2 गडी बाद 16 धावा झाल्यात. दीपकचा वार, आणखीन एक मोठा प्रहार, षटकार. दीपकचा वार, चेंडू आर पार, षटकार. संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 22. दुसरं षटक चालू असताना 2 चेंडू झाले. निल्सन आकडा खेळपट्टीवरती ऑन स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक आणि दीपक. आता मात्र या ठिकाणी पाहायचं आहे चेंडू हवेमध्ये, लोहा गरम तहा, लोहे पे हथौड़ा मारा, लोहे को तोड़ दिया, ठड़म ठड़म ठड़म. खिलाड़ी वही अंदाज पुराना, नाम सुना ही होगा विक्रम पवार. सागर आता मात्र खेळपट्टीवरती जात आहे. बघा एखादा खेळाडू जो एखाद्या काट्याप्रमाणे टोचत होता ना, तो काटा दूर केलाय. जिथे संघाची एकूण धावसंख्या पाहना, जिथे आपण पाहतोय 22 धावसंख्या, षटक क्रमांक चालू आहे ते मात्र दुसरं. चांगला चेंडू फेकलाय, एक धाव तर प्राप्त केली आहे, दुसरी घेतली जाईल का. नकारात्मक कॉल, नकार दिलाय, त्यांनी ओळखलाय अतिघाई संकटात नाही. लेग बायच्या स्वरूपात एक धाव प्राप्त होते. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 3 गडी बाद 23. 8 चेंडू 19 धावांची गरज. कोण जिंकणार, कोण हरणार, सुपडीचे माऊली की करिश्मा की सुपडीचे माऊली. एक चित्त थरारक लढत आता मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आली आहे. एकीकडे विक्रम पवार आपला अनुभव पणाला लावतायत, दुसरीकडे पाहतो यंग टॅलेंटेड खेळाडू जे स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडतायत. कोण जिंकणार. आता मात्र मी एवढाच म्हणेल, संघाला धोका आणि बिंदास ठोका, ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. षटकातील चेंडू अजून देखील 2 बाकी आहेत. दुसरा षटक मार्गस्थ असताना 23 धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. 8ला 19 चुकी केली आहे, जिथे विक्रमची पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू फेकतात, हा लीगल डिलिव्हरी आहे, जिथे आपल्याला पाहायला मिळते 1 धाव आणि 1 धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थातच 3 गडी बाद 24 धावा. येणारे 7 विजयासाठी 18 धावांची गरज.
एक मोठा फटका, तो मोठा फटका येईल का? या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं 6 चेंडू 24 धावा, 6 चेंडू 18 धावा कित्येक वेळा केल्यात, परंतु व्हॉट अ बॉलिंग! काय जबरदस्त चेंडू फेकलाय. आमंत्रण होतं, त्या आमंत्रणाचा पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये. चेंडू पाहायला मिळाला डॉट. येणारे समीकरण पहा. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांमध्ये धावा उभारल्यात. 3 गडी बाद 24. येणारे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. 6ला 18. कोणता गोलंदाज असेल? कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला जाईल? कारण खेळपट्टीवरती अजून देखील फलंदाज आपण पाहतोय. तर अक्षय 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 खतरो के खिलाडी अक्षय. खतरो के खिलाडी बनतील का अक्षय? 6 चेंडू 18 धावांची गरज. चिकू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजय थोरात निकनेम चिकू या खेळाडूचं, परंतु पाहायचं आहे 6 चेंडू 18 पाठीमागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी मिळवला होता. जरूर 4 विकेट या ठिकाणी मिळवल्या होत्या, फक्त 3 धावा दिल्या होत्या ते. परंतु पहा अगदी सिलिकॉनच्या क्षेत्रामध्ये मित्र म्हणेल विक्रम पवार या सामन्यातील कलाटणी देणारा षटक खऱ्या अर्थाने मित्र म्हणेल त्यांनी फेकलंय दुसरं षटक. जिथे जो फलंदाज घातक होत होता ना, त्या फलंदाजाला घरचा रस्ता दाखवून अगदी मी म्हणेल सुपर डीजे माऊली संघाचा प्रवास हा सुखर केलाय, ते म्हणजे विक्रम पवार यांनी. अगदी दीपकला घरचा रस्ता दाखवला, जो वारंवार सातत्यानं एखाद्या काट्याप्रमाणे टोचत होता, तो काटा दूर केला, त्याला अगदी पोटेदुखीची गोळी दिली आणि घरचा रस्ता दाखवला. म्हणून काय कुठेतरी आता चांगल्या भक्कम परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय सुपर डीजे माऊली. तर हेच डेफिनेटली एका चेंडूचा खेळ संपला. 4 गडी बाद 24 धावा. तुषार यांना या ठिकाणी खेळपट्टीवरती पाहतोय. अक्षय अजून देखील खेळपट्टीवरती. रामदास बहाणवर क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करतायत. 5ला 18 डॉट डॉट चेंडू आईल का? परंतु नाहीये. पंचांनी स्वैर मारा घोषित केलाय. वाट चेंडू 25 धावा धापरकावरती. 5ला 17 17 म्हणजे की खतरा. खतरा कोणत्या संघाला होणार? कोण जिंकणार? कोणामध्ये किती ताकद असेल? भावे बिन भक्ती, भक्ती बिन मुक्ती, मुक्ती बने शक्ती, शक्ती बने पळे बोलू नये. बघायचंय ताकद आणि शक्ती कोणामध्ये किती आहे. कोण ताकद दाखवणार, कोण बळ दाखवणार. आता मात्र हवेमध्ये चेंडू आहे. स्वतः गोलंदाज या ठिकाणी फॉलो करतोय. नो मॅच लँड मध्ये चेंडू आदळलाय. जिथे पाहायला मिळतील फक्त आणि फक्त 2 धावा आणि या 2 धावेनं समीकरण राहील येणारे 4 विजयासाठी 15 धावेची गरज. 15 म्हटलं की फक्त 3 मोठे फटके मारतील का अक्षय? कारण अक्षयने या अगोदरच्या काही सामन्यांमध्ये असे कारनामे केलेत. ज्या संघाचं नाव करिश्मा आहे, या संघाला करिश्मा करण्यासाठी आवडतं. तो आणखीन एक अनोखा करिश्मा या मैदानावरती केला जाईल का? हेलिकॉप्टर उडवलाय अनिकेत पाटील. त्यानंतर आपण पाहतो विक्रमजी पवार. आज मात्र विक्रमजी पवार यांनी प्रभावित केलाय. त्यांनी अगदी हातामध्ये चेंडू ठेवलाय, त्यांनी ओळखलंय. जिथे आपण पाहतो 1 धाव, एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 गडी बाद 28. म्हणजे 3ला 14. येणारे 3 चेंडू 14 धावांची गरज. या चेंडूवरती सामन्याचं चित्र स्पष्ट होणार आहे. या चेंडूवरती दुहेरी किंवा चौकार किंवा षटकार हा शोधावाच लागेल फलंदाजी करणाऱ्या करिश्मा 11 संघाला. जर का शेवटपर्यंत सामना न्यायचा असेल तर या चेंडूवरती किमान 2, किमान चौका किंवा षटकार हा शोधावाच लागेल. पाहायचं या चेंडूवरती होईल काय. गोलंदाज आपण पाहतोय विजय चांगली गोलंदाजी करतायत. अजून देखील मोठा फटका मारू दिला नाहीये विजय. परंतु होत आहे काय? जिथे या सामन्यांमध्ये विजय आता मात्र नावारूपी विजय कामगिरी करतायत. जवळपास या सामन्यामध्ये शिरकाव करतोय सुपर डीजे माऊली संघ.
येणारे 2 विजयासाठी 14 धावांची गरज. आता मात्र एखादा चमत्कार, तो चमत्कार घडेल का? तुषार मैदानावरती ऑन मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु व्हॉट अ बॉलिंग, परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते आहे. फक्त आणि फक्त औपचारिक की अगदी आउटसाइड हाऊस स्टंपचा चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी विजयश्री खेचून आणलाय. विजय या गोलंदाजांनी विजेता संघ अर्थातच ठरलाय. सुपर टीचे माऊली हा संघ.